हॅलो माय डिअर स्टुडंट्स, लास्ट टाईमपासून आपण चॅप्टर नंबर 2 मॅट्रायसेस हा पाहत आहोत. याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण एक्सरसाइज 2.1 आणि 2.2 कंप्लीट केलेला आहे. नाव द नेक्स्ट टॉपिक ऑफ द चॅप्टर मॅट्रायसेस इज सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. याच्यावरती कंपल्सरी तुम्हाला एक 4 मार्काला क्वेश्चन विचारला जातो एक्झाममध्ये. सो टू सॉल्व द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन देर आर 2 मेथड्स. फर्स्ट मेथड इज मेथड ऑफ रिडक्शन अँड सेकंड मेथड इज मेथड ऑफ इन्व्हर्जन. ओके, या दोन्ही मेथड आता वन बाय वन आपण पाहूया. त्यातली फर्स्ट मेथड दॅट इज मेथड ऑफ रिडक्शन. तर हाऊ टू सॉल्व एनी लिनियर इक्वेशन्स by using method of reduction. There are 3 important steps. First step is write the given equations in the form of ax equal to b. बघा, दिलेले इक्वेशन्स तुम्हाला ax equal to b या फॉर्म मध्ये लिहायचे. नेक्स्ट, अप्लाय द सुटेबल एलिमेंटरी रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ऑन मॅट्रिक्स ए. या मॅट्रिक्स ए वरती तुम्हाला इधर रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे आहे टू कन्वर्ट इट इनटू अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता व्हॉट इज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स? द स्क्वेअर मॅट्रिक्स whose elements below the diagonal are 0. म्हणजे डायगोनलच्या खालचा एलिमेंट 0 आणायचा, दॅट इज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि हेच ऑपरेशन्स तुम्हाला अप्लाय करायचे मॅट्रिक्स बी वरती. ओके, आता या 3 इम्पॉर्टंट स्टेप्सचा यूज करून हाऊ टू सॉल्व एनी सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स ते आपण पाहूयात आता. तर आता 3 एक्झाम्पल्स मी घेणार आहे. एक पहिलं एक्झाम्पल असेल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2, नंतर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3 आणि त्यानंतर एक वर्ड इक्वेशन घेऊया. ओके, सो फर्स्ट example, solution of equation by reduction method. First example, solve the equation 2x plus 3y equal to 9 and y minus x is equal to minus 2 using the method of reduction. Okay, so बघा, the given equations we have to write in the standard form. That is standard form of the linear equation is ax plus by equal to c. पहिले इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे 2x plus 3y equal to 9. तर सेकंड स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, मायनस एक्स अगोदर आला पाहिजे नंतर y. सो मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 2. ओके, आता नेक्स्ट, आता स्टेप्स वापरायचे आहेत आपल्याला रिडक्शन मेथडची. पहिली स्टेप होती की दिलेले इक्वेशन्स काय करायचे आहेत, ए एक्स इक्वल टू बी या फॉर्म मध्ये लिहायचे. आता ए म्हणजे काय लिहायचं आहे तुम्हाला, मॅट्रिक्स ऑफ द कोएफिशिएंट ऑफ एक्स अँड वाय. तर एक्सचा कोएफिशिएंट आहे 2, इकडे एक्सचा -1 2 -1, वायचा कोएफिशिएंट 3, वायचा कोएफिशिएंट 1 2 1. इकडे एक्स म्हणजे व्हेरिएबल्स घ्यायचे आहेत एक्स आणि वाय, आणि इकडे कॉन्स्टंट नंबर घ्यायचे आहेत 9 आणि -2. आता इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर 5च्या ठिकाणी -2 करा, इथे 9 -2. ओके, नाव सेकंड स्टेप, वी हॅव टू कन्वर्ट दिस मॅट्रिक्स ए इंटू अप्पर ट्रायंग्युलर. अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे हा डायगोनल 2 1 जो आहे त्याच्या खालचा एलिमेंट -1 तो आपल्याला 0 आणायचा. आता हाऊ टू मेक इट 0? तर याला 0 करण्यासाठी काय करायचं बघा, या -1ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर -1 इंटू 2 इज -2, आणि या -2 मध्ये हा +2 ऍड केला तर इथं 0. म्हणजे काय करणार आहोत, रो 2ला 2 ने मल्टिप्लाय करणार आहोत आणि प्लस रो 1. सो -1 इंटू 2 -2 + 2 0. बघा, रो 1 वरती नो चेंज, फक्त रो 2 वरती चेंज करतोय आपण. देन 2 इंटू 1 2 + 3 5, इकडे 9 ॲज इट इज. आता इथे हा 5च्या ठिकाणी -2 होतं, त्यामुळे आपण या -2ला मल्टिप्लाय करणार आहोत. 2 इंटू -2 इज -4 + 9 5 आला. नाव we rewrite the equations 2x plus 3y equal to 9 and 5y equal to 5. So after solving this, we get y is equal to 1. Substitute into the equation number 1, we get x is equal to 3. So x is equal to 3 and y is equal to 1 is the required solution of given system of linear equation. Okay, हे झाले first example of the matrix of order 2x2. Okay, any doubt? No. बघा, आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. सेम, फक्त काय की सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय मेथड ऑफ रिडक्शन मध्ये आपण आता मॅट्रिक्स घेतोय 3x3चा. आता 3x3चा मॅट्रिक्स घेताना पहा काय केलेलं आहे इथे. 3 इक्वेशन x प्लस 3y प्लस 3z इक्वल टू 12. सो 1 3 3 1 4 4, नेक्स्ट 1 3 4 1 3 4, एक्स वाय झेड 3 व्हेरिएबल्स, आणि इकडे कॉन्स्टंट नंबर 12 15 आणि 30. आता काय करायचं आहे तुम्हाला, पुन्हा वी हॅव टू कन्वर्ट दिस मॅट्रिक्स इंटू विच फॉर्म, अप्पर ट्रायंग्युलर. ओके, सो अप्पर ट्रायंग्युलर मध्ये करताना काय करायचं तुम्हाला बघा, हा डायगोनल जो आहे 1 4 4 याच्या खालचे हे तिन्ही एलिमेंट जे आहेत ते काय करायचं आपल्याला 0 आणायचे. ओके, बघा आता काय करता येईल, इथे 0 आणताना R2 - R1 म्हणजे 1 - 1 0 येईल.
Okay, so first step R2 minus R1. First row as it is 1 3 3, 1 minus 1 0, 4 minus 3 1, 4 minus 3 1. सेम आता इथे 0 आणायचं आहे. R3 minus R1, 1 minus 1 0, 3 minus 3 0, 4 minus 3 1. XYZ सेम ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला इकडे वापरायचं. रो 1 12 ॲज इट इज, 15 minus 12 3, 13 minus 12 1. ओके, तर आता इथेच तुम्ही थांबा. आता इथे काय केलेलं आहे, इथे मेथड ऑफ इन्व्हर्जन वापरलेले आहे की ज्याच्यामध्ये हा मॅट्रिक्स जो आहे याला पुन्हा कशात कन्वर्ट केलेलं आहे तर आयडेंटिटी. तर रिडक्शन मेथडमध्ये अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे इथपर्यंतच थांबायचं. ठीक आहे, ही स्टेप करू नका. आता डायरेक्टली इक्वेशन इक्वेट करा. एक्स प्लस 3y प्लस 3z इक्वल टू 12, y प्लस z इक्वल टू 3 अँड z इज इक्वल टू 1. मग z जर 1 मिळाला तर सेकंड इक्वेशन मध्ये पुट करा y प्लस z इक्वल टू 3 च्या. वी गेट y and substitute the value of y and z into the first equation, x plus 3y plus 3z. So we get x is equal to 3, y is equal to 2 and z is equal to 1. Okay, so this is the solution of system of linear equation which contain the three variables. Now the next example, आता एक word example आपण पाहूया. बघा, word example मध्ये the cost of 2 books and 6 notebooks is rupees 34 and the cost of 3 books and 4 notebooks is rupees 31. Using matrices, find the cost of 1 book and 1 notebook. बघा, आता इथे काय करायचं आहे तुम्हाला, तर वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. आता व्हेरिएबल्स इथे बुक आणि नोटबुक आहे. तर कॉस्ट ऑफ 1 बुक इज एक्स घेतली आपण आणि वाय बी द कॉस्ट ऑफ 1 नोटबुक. सो इक्वेशन्स तयार करूया. 2 book 6 notebook, so 2x plus 6y equal to 34. Second, 3x plus 4y equal to 31. Next, आता 3 steps follow करायचे आहेत. Find the above equations can be written in the form of ax equal to b. बघा, आता a म्हणजे मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ x and y 2 3, y चे कोएफिशिएंट 6 4, व्हेरिएबल्स x y आणि 34 31. ओके, आता या मॅट्रिक्सला सेकंड स्टेप यूज करून काय करायचं आहे आपल्याला, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. आता व्हॉट इज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, या 2 आणि 4 ही डायगोनल आहे, त्याच्या खालचा एलिमेंट काय करायचा, 0 आणायचा. बघा, इथे 0 आणताना काय करायचंय, R2 मायनस 3/2 R1 म्हणजे या 2 ला तुम्हाला 3/2 ने मल्टिप्लाय करायचं. बघा, 3/2 इंटू 2 केलं तर 2 गेट कॅन्सल, इकडे येणार आहे 3 आणि या 3 मधनं हा 3 मायनस केला तर इथे 0 येईल. So first row as it is 2 6, 3/2 into 2 is 3, 3 minus 3 is 0, 3/2 into 6 is 9, 4 minus 5 9 is minus 5. XY इकडे 34 31. आता इथे सुद्धा 3/2 into R1, मग 3/2 into 34, 3/2 into 34, 2 17 जा 34, 30 17 into 3 51 आणि 31 minus 51 जर केलं तर minus 20 आहे. ओके, आता अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता इक्वेशन इक्वेट करा. 2x प्लस 6y इक्वल टू 34 आणि मायनस 5y इज इक्वल टू मायनस 20. So after solving these two, we get y is equal to 4. Substitute into the equation 1, we get x is equal to 5. So cost of a book is rupees 5 and that of the notebook is rupees 4. ओके, समजलं. अशा टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला मोस्टली 4 मार्क्सला विचारले जातात, पण ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स 3 असतील, इथे व्हेरिएबल्स 2 आहेत. ओके, हे झालंय मेथड ऑफ रिडक्शन. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पण इथे आपण आता फक्त सॉल्ड एक्झाम्पल घेतो आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज मधले काही एक्झाम्पल्स घेणार आहोत. ठीक, हे झालं मेथड ऑफ रिडक्शन मध्ये आपण 3 एक्झाम्पल आहे. मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/2, मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3 आणि त्यानंतर एक वर्ड प्रॉब्लेम. Now the next method, that is the method of inversion. ठीक, आता मेथड ऑफ रिडक्शन आणि मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये काय फरक आहे, तर मेथड ऑफ रिडक्शन मध्ये आपण या मॅट्रिक्सला काय करत होतो, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे डायगोनलच्या खालचा एलिमेंट 0 आणत होतो. आता इन्व्हर्जन मेथड मध्ये तुम्हाला काय करायचंय, तर आता इन्व्हर्जन मेथड मध्ये पुन्हा 2 आहे. बघा, फर्स्ट स्टेप काय करायचे, राईट द इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax इक्वल टू b, दॅट इज x is equal to a inverse into b. मग तुम्हाला या मॅट्रिक्स ए चा a इन्व्हर्स फाइंड करावा लागेल. तो तुम्ही आयदर बाय युझिंग ॲडजॉइंट मेथड किंवा बाय युझिंग काय
एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड फाइंड करू शकतो. ओके, आता मेथड ऑफ इन्व्हर्जन त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल पाहूयात बघा. सॉल्व द इक्वेशन 2x plus 5y equal to 1 and 3x plus 2y equal to 7 by method of inversion. Okay, first step, write the given equation in the form of ax equal to b. बघा a म्हणजे काय घेतलं आपण 2 5 2 5 3 2 3 2 व्हेरिएबल्स x y आणि कॉन्स्टंट नंबर 1 आणि 7. ए एक्स इक्वल टू बी म्हणजे काय येणार आहे एक्स इज इक्वल टू काय ए इनवर्स इंटू बी. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 द्या. आता हा जो ए आहे त्याचा आपण ए इनवर्स फाइंड करूया. आता हाऊ टू फाइंड ए इनवर्स, तर ए इनवर्स हा दोन मेथडने फाइंड करता येतो. एक तर म्हणजे ॲडजॉइंट मेथड किंवा दुसरी जी आहे ट्रान्सफॉर्मेशन मेथड. ठीक आहे, बघा ए मॅट्रिक्स आहे तसंच घेतला, डिटर्मिनंट ऑफ ए काढला 2 into 2 4 3 into 5 15 4 minus 15 minus 11 which is not equal to 0, therefore A inverse exists. इकडे बाजूलाच ॲडजॉइंट काढला. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे 2x2 मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट फाइंड करताना काय करायचं असतं, व्हेरी व्हेरी सिम्पल स्टेप. या दोघांची पोझिशन चेंज करायची, हा 2 इकडे हा 2 इकडे, आणि या दोघांची साईन चेंज करायची -3 आणि -5. बघा -3 हा झाला ॲडजॉइंट. ठीक आहे, मॉड ए काढला, ॲडजॉइंट ऑफ ए काढला. आता त्यानंतर ए इनवर्स, ए इनवर्सचा फॉर्म्युला आहे 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ 1 डिटर्मिनंट ऑफ ए -11 ॲडजॉइंट ऑफ ए हा आला. एक्स इज इक्वल टू, आता हा ए इनवर्स काय करायचं तुम्हाला सबस्टिट्यूट इंटू द इक्वेशन नंबर बी. सो एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. इथे फक्त मायनस साईनने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, 1/11 तसंच ठेवला. मायनस साईन आतमध्ये गेल्यामुळे ह्या 2चा -2 झाला, -5चा +5 -3चा +3 2चा -2 हा 17 ॲज इट इज. 1/11 ॲज इट इज ठेवायचा. हा रो इंटू कॉलम -2 into 1 प्लस 5 into 7 5 into 7 35 आणि -2 into 1 -2 35 -2 is 33. नेक्स्ट 3 into 1 3 आणि -2 into 7 -14 3 -14 is -11. मग या 11ने पुन्हा डिवाइड करा, 33 divided by 11 is 3 आणि -11 divided by 11 is 1. Now directly equate the equations. We get x is equal to 3 and y is equal to -1. Okay, so this is the solution of system of linear equation by using method of inversion. बघा खूप इम्पॉर्टंट आणि इझी आहे. काय केलं तुम्ही, x is equal to ax equal to b, that is x is equal to a inverse into b. मग a inverse काढून घेतला सेपरेटली बाय युजिंग ॲडजॉइंट मेथड आणि तो इथे सबस्टिट्यूट करायचा आणि या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. ओके, हे झालं एक्झाम्पल ऑफ द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2. ठीक आहे, नेक्स्ट पाहूयात आपण आता मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3. ठीक आहे, बघा x minus y plus z equal to 4, 2x plus y minus 3z equal to 0, x plus y plus z equal to 2, 1 minus 1 1 1 minus 1 1, 2 1 minus 3 2 1 minus 3 1 1 1 1 1 1, x y z 4 0. Ax equal to b, that is x is equal to by a inverse into b. मग आता या मॅट्रिक्स ए चा आपल्याला ए इनवर्स शोधायचा, तो आयदर बाय युजिंग ॲडजॉइंट मेथड और बाय युजिंग ट्रान्सफॉर्मेशन. तर आता इथे पुन्हा ॲडजॉइंट मेथडनेच तुम्ही फाइंड करा ए आणि बाय द डेफिनेशन ऑफ ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे, मग डिटर्मिनंट ऑफ ए काढा, ॲडजॉइंट ऑफ ए काढा. हाऊ टू फाइंड ॲडजॉइंट ऑफ ए, पहिल्यांदा काय करायचे, सर्वांचे मायनर काढायचे, नंतर को फॅक्टर काढायचे. को फॅक्टर काढल्यानंतर त्या को फॅक्टरचा ट्रान्सपोज म्हणजे तुमचा ॲडजॉइंट येणार आहे, जे आपण की एक्सरसाइज 2.2 मध्ये ऑलरेडी स्टडी केलेला आहे. ठीक आहे, सो ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए 10 आणि ॲडजॉइंट ऑफ ए हा बघा हे आहे तसंच 4 2 2 -505 1 -2 3 आणि इथे इंटू बी. मग आता इथे मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा, हा फर्स्ट रो घ्यायचा आणि इंटू कॉलम 4 into 4 16, 2 into 0 0, 2 into 2 4, 16 plus 4 20. Next -5 into 4 -20 0, 5 into 2 10, -20 plus 10 -10, 1 into 4 4, -2 into 0 0, 3 into 2 6, 4 plus 6 10. 10 ने डिवाइड करा, 20 by 10 2, -10 by 10 -1, 10 by 10 1. So we get x is equal to 2, y is equal to -1, z is equal to 1. Okay, so by equality of matrices
we get the solution. Okay, this is very very important and easy topic. So आता आपण काय पाहिलं तर सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन बाय मेथड ऑफ रिडक्शन अँड मेथड ऑफ इन्व्हर्जन. ओके, आता याचा यूज करून तुम्ही एक्सरसाइज 2.3 मधले क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जर नाही सुटले तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाठवणारच आहे. ठीक आहे, आजच्या पुरतं थँक्यू व्हेरी मच. आणि जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला कंपल्सरी पर्सनल व्हॉट्सअप करा, अन्यथा ग्रुपवर विचारले तरी चालेल. परंतु प्रत्येक व्हिडिओला तुम्ही रिप्लाय देत चला, म्हणजे जेणेकरून आम्हाला समजेल की बाबा तुम्हाला समजतंय नाही समजतंय, किती जण पाहतायत. ठीक आहे, ओके, थँक्यू, बाय बाय, टेक केअर.